ज्ञानोबा म्हणले आणि ग्रंथोपजीवी आहे. विशेष विशेष म्हणजे काय? VIP. कुठला? ये लोकी, या लोकातला तो व्यक्ती विशेष आहे. कोणता? ग्रंथोपजीवी. म्हणजे आता यात्रा आहे की नाही, स्टॉल टाकायचा बाहेर, मस्त ज्ञानेश्वऱ्या विकायला ठेवायच्या, विकायच्या, पैसे घ्यायचे आणि पोट भरायचं, हा व्यक्ती विशेष असं म्हणलंय का? या मृत्यू लोकातला तो माणूस विशेष आहे म्हणले ज्ञानोबा. कोणता? अरे जो ज्ञानेश्वरीची ओवी वाचल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही दिवसातला, पहिले ज्ञानेश्वरीचं चिंतन करेल आणि मगच पाणी पिईल, असे नियम करणारे अनेक लोक झाले महाराज. ज्ञानोबा म्हणले हा विशेष आहे. त्याला अंगावर कपडे जरी घालायला नसले, त्याच्याकडे पैसे जरी नसतील, त्याला घर जरी राहिलं नसेल, त्याला कुत्र जरी विचारत नसेल, तर ज्ञानोबा म्हणतात तो विशेष आहे. आमच्या पंढरीचे एक भीमदादा वारकरी आहेत. जर तुमच्या जवळून गेले ना तर तुम्ही म्हणतील अरे भिकारी चाललं, येडं चाललंय हे. कुरेकर बाबाचं उपरण असते फक्त गुडघ्यापर्यंत गोंडाळलेलं, काहीच नसते अंगावर, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, अंगावर धूळ सगळी. पण महाराज ज्ञानेश्वरी अशी तयार आहे ना, मोठमोठे विद्वान लोक सुद्धा नाक घासतील एवढी तयारी आहे महात्म्याची. खरे महात्मे तुमच्यात येतच नाहीत, येऊ शकत नाही तुमच्यात. का? कारण त्यांना समाज आवडतच नाही. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडून. ज्ञानोबा म्हणतात महात्मा आपलं ज्ञान झाकून ठेवतो, आपली योग्यता झाकून ठेवतो. म्हणजे त्या काळातले महात्मे लोक आपली योग्यता आणि आपलं ज्ञान झाकून ठेवत होते. आताचे लोक सोशल मीडियावर 2-2, 3-3 मिनिटाच्या क्लिपी करून आपली योग्यता प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात. यांना महात्मे म्हणाव का महाबंडलेश्वर म्हणाव?